आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कढईमध्ये पौष्टिक नाचणीची बिस्किटे. नाचणी हे अत्यंत पौष्टिक तृणधान्य असून त्यामध्ये कॅल्शियम, प्रथिने, फायबर आणि लोह मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे हाडे मजबूत राहण्यास, वजन नियंत्रणात ठेवण्यास आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींनाही योग्य आहाराचा पर्याय म्हणून नाचणीचा समावेश करता येतो. या रेसिपीची खास गोष्ट म्हणजे यामध्ये मैदा, साखर आणि तेलाचा अजिबात वापर केलेला नाही. त्यामुळे ही बिस्किटे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी एक हेल्दी आणि चविष्ट स्नॅक आहे. विशेषतः नाचणीचे पदार्थ मुलांना आवडत नाहीत, परंतु ही बिस्किटे नक्कीच त्यांना आवडतील. पौष्टिक नाचणीच्या बिस्किटाची रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सान्वीज हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. पौष्टिक नाचणीची बिस्किटे बनवण्यासाठी इथे मी 1 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. सर्व साहित्य आपल्याला या मेजरिंग कपनुसारच घ्यायचं आहे. 1 चमचा कोको पावडर घालायचे, कारण नाचणीची चव लहान मुलांना फारशी आवडत नाही. त्यामुळे कोको पावडर घातली की मुले आवडीने खातात. आता यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे. 1 चमचा बेकिंग पावडर घालायचे, तसेच पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. आणि हे सर्व आता चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे, म्हणजे मग सर्व इन्ग्रेडियंट व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होतात. तसेच कोको पावडरच्या गुठळ्या असतील तर त्या देखील मोडल्या जातात. आता हे सर्व व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे. आता एका भांड्यामध्ये किसलेला गूळ घ्यायचा आहे. हा गूळ मेजरिंग कपच्या प्रमाणानुसार पाव वाटी आहे. तसेच पाव कप वितळवलेलं तूप घ्यायचं आहे. तूप घेत असताना ते रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे. इथे मी 2 चमचे दूध घातलेलं आहे. दूध देखील रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे. आता पाव चमचा व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे. हा फक्त फ्लेवरसाठी घातलेला आहे, तुम्ही नाही घातला तरी चालू शकते. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे. गूळ शक्यतो लवकर वितळत नाही, त्यामुळे याच्यामध्ये अजून थोडंसं दूध ॲड करायचं आहे. अगदी 2 चमचे दूध मी यामध्ये घालणार आहे आणि पुन्हा हलवून घेणार आहे. आतापर्यंत मी 4 चमचे दूध यामध्ये घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित हलवून गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांमध्ये गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. आता यामध्ये आपल्याला नाचणीचं पीठ घालायचं आहे. जे मगाशी चाळून घेतलं होतं ते संपूर्ण पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे पीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर गरज भासली तरच यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे. शक्यतो दुधाची गरज भासत नाही. सुरुवातीला हे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता तयार झालेल्या पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याचा गोल गोळा बनवून पाहायचा आहे. तर याचा गोळा अजिबात बनत नाही, त्यामुळे यामध्ये अजून थोडंसं दूध घालायचं आहे. दूध घालत असताना अगदी चमच्यानेच घालायचं आहे आणि पुन्हा पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. एका वेळेस तुम्ही जास्त दूध घातलं तर ते पीठ पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे चमच्यानेच थोडं थोडं दूध घालत आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, जोपर्यंत त्याचा व्यवस्थित गोळा बनत नाही. आता एक छोटासा लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याचं आपल्याला बिस्किट बनवायचं आहे. अशा पद्धतीने प्रेस करत गोल गोल फिरवत आपल्याला हे बिस्किट बनवून घ्यायचं आहे. नाचणीचं पीठ अगदी भुसभुशीत असतं. याला अजिबात चिकटपणा नसतो. तसेच यामध्ये मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही, त्यामुळे याला अगदी थोड्याशा चिरा पडू शकतात, परंतु काही घाबरण्याचं कारण नाही. अशा पद्धतीने मध्यम जाडीचं बिस्किट बनवून घ्यायचं आहे आणि याला छान डिझाईन पाडण्यासाठी मी फोर्कने रेषा पाडून घेत आहे, म्हणजे मग बिस्किट दिसायला अतिशय छान दिसतं. इथे मी मोदक पात्राला तुपाने ग्रीस करून घेतलेलं आहे. त्यामध्ये तयार झालेलं बिस्किट ठेवायचं आहे. तुम्ही याऐवजी एखाद्या प्लेटचा देखील वापर करू शकता. इथे मी सर्व बिस्किटे बनवून तयार केलेली आहेत. आता हे बिस्किट अजून आकर्षक दिसावं यासाठी बरोबरमध्ये मी पिस्त्याचा एक छोटासा काप लावत आहे. त्यामुळे बिस्किट दिसायला अधिकच आकर्षक अशी दिसत आहेत. आता बिस्किट बेक करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तळाशी मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती असं एक स्टँड ठेवायचं आहे. तुमच्याकडे स्टँड नसेल तर एखादी छोटी प्लेट देखील पालथी ठेवू शकता. आता यावरती झाकण ठेवून 10 मिनिट याला प्रीहीट करून घ्यायचं आहे.
आता 10 मिनिट झालेली आहेत. कढई प्रीहीट झालेली आहे. आता वरचं झाकण काढून यामध्ये मोदक पात्र अगदी बरोबर मध्ये अलगद ठेवायचं आहे. कढईच्या बाजूला अजिबात चिकटलं नाही पाहिजे. आता यावरती झाकण ठेवून गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि बरोबर 15 मिनिट याला बेक करून घ्यायचं आहे. बेकिंगचं टायमिंग हे बिस्किटाच्या जाडीवरून कमी जास्त होऊ शकतं. जर तुम्ही जास्त जाडीची बिस्किटं बनवली तर 1-2 मिनिट तुम्हाला जास्त लागू शकतो. आता बरोबर 15 मिनिट झालेली आहेत आणि तुम्हाला मी आता झाकण काढून दाखवते. आता व्यवस्थित बिस्किटं तयार झालेली आहेत. त्याला बोट लावल्यानंतर आतमध्ये दबलं जात नाही. परंतु आत्ता लगेच ही बिस्किटं काढायची नाहीत. हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मगच बिस्किटं याच्यातली काढायचे. तोपर्यंत मी दुसऱ्या प्लेटमध्ये दुसरी बिस्किटं ठेवलेली आहेत. ती प्लेट देखील अलगद कढईमध्ये ठेवायची आहे आणि पुन्हा हे 15 मिनिट बेक करून घ्यायचं आहे. आता 15 मिनिट झालेली आहेत आणि आपण चेक करूया बिस्किटं तयार आहेत का. ही बिस्किटं देखील अगदी व्यवस्थित तयार झालेली आहेत. या बिस्किटांना थोडेसे क्रॅक पडतात, म्हणजेच ही बिस्किटं व्यवस्थित बेक झालेली आहेत. आता ही बिस्किटं व्यवस्थित थंड झालेली आहेत. पुढून मागून अगदी व्यवस्थित बेक झालेली आहेत. तसेच मोदक पात्रातून बिस्किटं काढत असताना अगदी सहजरित्या बाजूला निघतात. अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी पौष्टिक नाचणीची बिस्किटे तयार झालेली आहेत. ही बिस्किटे दिसायलाच एवढी सुंदर दिसत आहेत, तसेच चवीला देखील खूप छान लागतात. मार्केटमधून पाम तेलाचा मैद्याचा वापर करून बनवलेली बिस्किटे घरी आणण्यापेक्षा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ही बिस्किटे एकदा बनवून पहा. घरातील सर्वांना खूप आवडतील. विशेषतः मुलांना ही बिस्किटे खूप आवडतील. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये ही बिस्किटे तयार होतात. तुम्हाला मी एक बिस्किट फोडून दाखवते. अगदी व्यवस्थित याचे 2 भाग होतात आणि आतून तुम्ही पाहू शकता अगदी खुसखुशीत अशी बिस्किटे तयार झालेली आहेत. तुम्हाला पौष्टिक नाचणीची बिस्किटे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हाईप द्यायला अजिबात विसरू नका. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशात नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.